हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आपण पाहतोय धुळा आणि पैंजण या आपल्या लाडक्या लव्ह स्टोरीचा भाग 5वा. बाळे गल्लीतली ती रात्र आणि त्यानंतरच्या त्या सकाळी पाहिलेलं दृश्य सोलापूरच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं होतं. वाड्याची ती अथांग भिंत, जिथे कधी काळी जुन्या संस्कृतीच्या खुणा होत्या, तिथे आता फक्त काळवंडलेली राख आणि जळलेल्या लाकडांचा कडवट वास उरला होता. पण या राखेतून उठणारी धग फक्त वाड्याची नव्हती, तर ती सत्याच्या मनातल्या संतापाची होती. लोकांनी वाड्याच्या राखेमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण हाती लागलं ते फक्त उद्ध्वस्त झालेलं स्वप्न. सत्या त्या राखेच्या ढिगाऱ्यापाशी तसाच शांत उभा होता. त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते, हाताला झालेली जखम अजूनही भळभळत होती, पण तो कोणत्याही वेदनेचा विचार करत नव्हता. त्याच्या डोळ्यामध्ये फक्त एका गोष्टीचा विचार होता: विजयराव देशमुख. या माणसाने नुसता वाडा नाही पेटवला, त्याने एका वंशाची अस्मिता पेटवली होती. सत्याने आजूबाजूला पाहिलं. गल्लीतले लोक, ज्यांच्यासाठी हा वाडा फक्त एक इमारत नव्हती, तर एक आधार होता, ते सगळे आज रस्त्यावर आले होते. कुणाच्या डोळ्यात अश्रू होते, तर कुणाचे डोळे रागाने लाल झाले होते. पण सत्याच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्र शांतता होती. ही शांतता एखाद्या सुनामीच्या आधीची असते तशीच काहीशी. दुसरीकडे देशमुख बंगल्यामध्ये काव्यासाठी सगळं काही संपल्यासारखं झालं होतं. तिने तिचे कपडे बॅगेत भरले होते. तिचे वडील विजयराव शांतपणे सोफ्यावर बसून पेपर वाचत होते, जणू काही काल रात्री काही झालंच नाही. काव्या त्यांच्याकडे गेली आणि तिने तिचा लॅपटॉप, तिचे लंडनचे सर्टिफिकेट्स आणि तिचे महत्त्वाचे कागदपत्र टेबलवर ठेवले. तिचे वडील वर बघून फक्त शांतपणे म्हणाले, "काय ग, आज कुठे निघालीस? काही शॉपिंगला जाणार आहेस का?" काव्याने त्यांच्या डोळ्यांमध्ये थेट पाहिलं. तिच्या आवाजात आज कोणाचीही भीती नव्हती. "शॉपिंगला नाही डॅड, मी माझ्या चुकीशी प्रायश्चित्त करायला निघाले आहे. तुम्ही काल रात्री जे केलं ते बिझनेस नव्हतं, तो गुन्हा होता, आणि त्या गुन्ह्यात मी आत्तापर्यंत तुमच्यासोबत होते, याचं मला अपराधी वाटतंय. आजपासून मी देशमुखांच्या या साम्राज्यातून आणि तुमच्या या खोट्या विश्वातून बाहेर पडते. मी सत्याला आणि त्या लोकांच्या मदतीला जाते." विजयरावांच्या हातातील पेपर खाली पडला. त्यांना धक्का बसला, पण त्यांनी तो चेहऱ्यावर दाखवला नाही. ते उपरोधिकपणे हसले. "काव्या, वेडावू नकोस. तो सत्य तुला काय देणार? 4 दिवसांची गरिबी आणि 4 दिवसांची इज्जत? तू एक बिझनेसमॅनची मुलगी आहेस, रस्त्यावरची भिकारी नाही. जर तू त्या गेटच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर विसरून जा की तुझा विजयराव देशमुख नावाचा बाप आहे." काव्याने कोणतंही उत्तर दिलं नाही. तिने फक्त आपली छोटी बॅग घेतली आणि ती तरातरा गेटच्या बाहेर निघाली. तिने मागच्या गेटमधून तिची कार काढली आणि सरळ बाळे गल्लीच्या दिशेने गाडी वळवली. वाटेत तिला सत्याचे ते शब्द आठवत होते: "तुमच्यासारख्या नाजूक पोरींना सोलापूरची ऊस सोसणार नाही." तिने आज ठरवलं होतं की ती ऊस सोसून दाखवणार. जेव्हा काव्या बाळे गल्लीमध्ये पोहोचली तेव्हा सगळीकडे एकच कुजबूज होती. लोक एकमेकांना विचारत होती, "ही पुन्हा का आली? देशमुखांची पोरगी आता काय तमाशा बघायला आली आहे?" सत्या एका खांबाला टेकून उभा होता. तो काव्याच्या गाडीकडे पाहत राहिला. काव्या गाडीतून उतरली. तिने आज साधे कपडे घातले होते, पायात साध्या चपला होता. ती थेट चालत सत्याच्या दिशेने गेली. आज तिची चाल बदलली होती. ती एका मॅनेजरसारखी नाही, तर एका साध्या माणसासारखी वाटत होती. सत्याच्या जवळ जाऊन ती थांबली. सत्याने काहीच बोलला नाही. त्याने फक्त तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि पुन्हा राखेच्या ढिगाऱ्यांकडे वळला. "मी माझ्या वडिलांपासून आणि त्यांच्या संपत्तीपासून नातं तोडून आली आहे सत्या," काव्याने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. सत्याचा हात राखेवर थांबला. त्याने हळूच काव्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये अविश्वास होता, पण त्यासोबत एक प्रश्नही होता. "का?" सत्याने विचारलं. हा का खूप काही सांगून गेला होता. "कारण मला सत्याची बाजू माहिती होती. मी जेव्हा राखेच्या ढिगाऱ्याला पाहिलं तेव्हा मला कळलं की मी ज्यांच्यासाठी काम करत होते ते किती खालच्या थराला जाऊ शकतात. माझं हे शहर, हे लोक आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. माझ्या वडिलांनी माझं घर पेटवलं असेल, पण त्यांनी माझं मन मात्र जिंकलं नाही." काव्याने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. सत्याच्या चेहऱ्यावर एक हलकी रेष उमटली, जी हसल्यासारखी वाटली. त्याने खिशातून एक छोटा रुमाल काढला आणि त्याने आपल्या हातावरची राख पुसली. "घर तर त्यांनी माझं पेटवलंय मॅडम, पण तुम्ही कशाला उगीच आग उडवून घेताय? सोलापूरचे लोक तुम्हाला सोडणार नाहीत. देशमुखांचे गुंड तुम्हाला सोडणार नाहीत. मला कोणाचीही भीती नाही," काव्याने खंबीरपणे म्हटलं. "आणि मला काहीतरी करायचं आहे. हा वाडा जळाला असेल, पण आपल्याला तो पुन्हा उभा करायचा आहे. माझ्याकडे जे काही थोडे पैसे आहेत ते माझे स्वतःचे होते, ते मी घेऊन आले आहेत. आपण ही विहीर दुरुस्त करू, हे लोक पुन्हा आपण उभे करू."
सत्या थोडा वेळ गप्प राहिला. त्याला कळून चुकलं होतं की काव्या आता मागे हटणारी नव्हती. तिने घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्यातला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवणारा होता. त्याने संजाला आवाज दिला. संजा, मॅडमसाठी एक खुर्ची आण, इथे उभे राहायला जागा नाहीये. गल्लीतल्या लोकांसाठी हे दृश्य चमत्कारच होतं. देशमुखांची मुलगी सत्याच्या वाड्यात त्याच्या राखेच्या ढिगाऱ्यावर बसून प्लॅनिंग करत होती. दुपार झाली होती. कडक ऊन पडलं होतं, पण कोणालाही भूक तहानेची आठवण येत नव्हती. काव्या सत्याच्या खांद्याला खांदा लावून कामाला लागली होती. कुठे वीज दुरुस्त करायची, कुठे पाणी शुद्ध करायचं, याबद्दल ती तिच्या लंडनच्या ज्ञानाचा वापर करून सत्याला सल्ले देत होती. सुरुवातीला संकोचणाऱ्या सत्याला आता काव्याच्या बुद्धिमत्तेचं आणि तिच्या जिद्दीचं कौतुक वाटू लागलं होतं. संध्याकाळ झाली होती. वाड्याच्या परिसरात एक छोटासा दिवा लागला होता. सत्या आणि काव्या एका जुन्या दगडी कट्ट्यावर बसले होते. सत्याने त्याच्या हातावर मलम लावला होता. काव्याने विचारलं, सत्या, तुम्ही खरंच विजयरावांना सोडणार आहात का? त्यांनी हे सगळं केलंय हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरावा हवा. सत्या गप्प बसला. त्याने आकाशात पाहिलं. पुरावा? पुरावा तर मला हवाय काव्या, पण विजयराव देशमुख म्हणजे एक असा साप आहे जो आतली कातडी बदलतो. त्यांनी काल रात्री जो माणूस ही आग लावण्यासाठी पाठवला होता तो त्यांच्याच पगारावरचा होता. मला त्या माणसाला गाठायचंय. तो माणूस कुठे असेल? काव्याने उत्सुकतेने विचारलं. तो सोलापूरच्या बाहेर जाण्याच्या तयारीत असेल, पण माझा माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. आज रात्री काय होतं ते बघू. सत्याचा आवाज पुन्हा एकदा तो टशनवाला झाला होता. रात्र पडली होती. शहराच्या दुसऱ्या टोकाला एक गुपचूप चालणारी गाडी थांबली होती. सत्या आणि त्याचे लोक तिथल्या एका गोदामात दबा धरून बसले होते. काही वेळातच विजयरावांचा माणूस तिथे आला. सत्या बाहेर आला आणि त्याने थेट त्या माणसाची कॉलर धरली. बोल, कोण होता याच्या मागे? तो माणूस घाबरला. सत्याची ताकद त्याला माहिती होती. साहेब, विजयराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं. त्यांनीच मला डिझेल आणून दिलं होतं. सत्याने तो पुरावा रेकॉर्ड केला होता. त्याने त्या माणसाला सोडून दिलं, पण त्याला ताकीद दिली की जर तो शहरातून बाहेर पडला तर त्याचं काही खरं नाही. सत्या जेव्हा परत वाड्याच्या दिशेने निघाला तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच विचार होता. उद्या सकाळ झाल्यावर तो विजयरावांच्या बंगल्याच्या दारात हा पुरावा घेऊन उभा राहणार होता. पण त्याला माहिती नव्हतं की विजयरावांनी काल रात्रीच काव्याला बंगल्यातून बाहेर पडताना पाहिलं होतं आणि त्यांनी त्याच्या विरोधात एक नवा कट टाकला होता. सत्या जसा वाड्याच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याला तिथे पोलीस गाड्या दिसल्या. काव्या कोपऱ्यात उभी होती. तिचे हात थरथरत होते. इन्स्पेक्टरने सत्याला पाहताच त्याला अटक करण्यासाठी पुढे आले. सत्यजित राजवाड, तुमच्यावर आग लागल्याचा आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप आहे. तुम्हाला आमच्यासोबत चालावं लागेल. सत्या स्थिर उभा राहिला. त्याने काव्याकडे पाहिलं. काव्या ओरडली, हे खोटं आहे इन्स्पेक्टर. आग त्याच्या लोकांनी नाही तर देशमुखांच्या माणसांनी लावली होती. माझ्याकडे पुरावा आहे. इन्स्पेक्टर हसले. मॅडम, पुरावा कोर्टात द्या. आता आम्हाला फक्त ऑर्डर पाळायची आहे. सत्याला पोलिसांनी गाडीमध्ये कोंबलं. गाडी निघताना त्याने फक्त काव्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती तर एक आत्मविश्वास होता. त्याने ओठांवरून हात फिरवला, जणू काही तो तिला सांगत होता, मी परत येईल. गाडी निघून गेली. काव्या वाड्याच्या बाहेर एकटी उभी राहिली. तिने तिची मूठ घट्ट आवडली. आता ही लढाई फक्त सत्याची नव्हती. आता ही लढाई काव्याची सुद्धा होती. तिनं ठरवलं होतं की ती आता थांबणार नाही. देशमुखांच्या साम्राज्याचा पाया आजपासून काव्या स्वतः खणून काढणार होती. सत्या आता जेलमध्ये होता, पण त्याच्या मागे एक मोठी ताकद उभी होती. ती स्वतः काव्या देशमुख होती. रात्र आता गडद झाली होती. बाळे गल्लीतले लोक सत्यासाठी प्रार्थना करत होते. काव्याने तिची बॅग उघडली आणि तिचे महत्त्वाचे कागदपत्र काढले. आता तिला देशमुखांच्या त्या फाईल्स शोधायच्या होत्या, ज्या लपवलेल्या होत्या. सत्याला सोडवण्याचा मार्ग आता फक्त तिच्याकडेच होता. तिने सत्याच्या त्या राखीच्या ढिगाऱ्याकडे पाहिलं आणि एक शपथ घेतली. उद्याचा सूर्य सत्याच्या विजयाचा असेल, मग त्यासाठी तिला तिच्या बापाच्या विरोधात का उभे राहावे लागेना. सोलापूरच्या इतिहासातलं हे मोठं युद्ध सुरू झालं होतं. दोन प्रेमी, दोन विचार आणि एक मोठं सत्य. सत्याचा तो टशन आणि काव्याची ती जिद्द आता पुढचे भाग हे ठरवणार होते की सत्या पुन्हा बुलेटवर बाहेर येतो की देशमुख त्याला कायमचा संपवतात. पण काव्याला हे माहिती होतं की सत्या म्हणजे नुसता माणूस नाही, तो एक वादळ आहे आणि वादळाला कुणीही रोखू शकत नाही. पुढच्या भागात सत्याचा जेलमधला संघर्ष आणि काव्याची ती हुशारी खेळी जी विजयरावांना पूर्णपणे हादरवून सोडणार होती ती सुरू होणार होती. सत्याच्या त्या राखेच्या ढिगाऱ्यात आता एक नवीन आशा उमलली होती, प्रेमाची नाही तर न्यायाची. आणि हीच आशा सत्याच्या आणि काव्याच्या आयुष्याला एका अशा वळणावर घेऊन जाणार होती जिथे देशमुखांना त्यांची जागा दाखवून दिली जाणार होती. या मोठ्या संघर्षाची ही फक्त सुरुवात होती.
तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? सत्या बाहेर येईल का? काव्या पुढे काय करेल? आणि देशमुखांचा पुढचा वार काय असेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बघत राहा धुरळा आणि पैंजण. चलो बाय.